जय शिवराय मित्रांनो. रोहिडेश्वराची शपथ घेऊन स्वराज्याचा मंत्र उच्चारणारे, अफजल खानाचा वध करून राजसत्ता बळकट करणारे, प्रतापगडाच्या पायथ्याशी भवानीची स्थापना करून सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार करणारे, आग्र्याहून औरंगजेबाच्या पंजातून निसटणारे, जवळजवळ लयाला गेलेले राज्य त्या स्थळपणे पुन्हा उभारणारे युग पुरुष म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. चला तर मग या भागामध्ये राजे स्वराष्ट्र रक्षण कसं करतात आणि औरंगजेबाच्या मनसुब्यावर कसं पाणी करतात ते पाहूया. पुण्याला पूर्वेच्या माळावर मिर्झा जयसिंगाचा डेरा होता. दिलेर खान औरंगजेबाचा खास विश्वासातला माणूस होता. मिर्झा राजांवर नजर ठेवण्यासाठीच त्याला या मोहिमेवर पाठवले होते. थोड्याच दिवसात मिर्झा जयसिंगाने फासा आवडायला सुरुवात केली. सुपे, जुन्नर, पुणे, सिरवड अशा अनेक ठिकाणी 5-10 हजार सैन्य पाठवून राजांचा मुलूक बेचिराग करण्याचा हुकूम सोडला आणि बघता बघता 12 मावळात हाकी उडाली. गावाच्या गावं जाळली गेली, बायका पळवल्या जात होत्या, जनावरे लुटली जात होती, सगळीकडे हाहाकार माजला होता. आणि आपल्या अवाढव्य सैन्यानिशी इकडे दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला होता, पण गडाच्या तोफांच्या माराला त्याला तोंड द्यावे लागले आणि दिलेर खान तोफांच्या टप्प्यांच्या बाहेर सरकला. पुरंदरवर तोफांचा भडीमार चालू होता. महाराजांच्या मुलकाची लूट आणि पुरंदरवर वेढा एकाच वेळी सुरू झाला होता. दिलेर खानाला पुरंदर सोपा वाटला, पण मुरारबाजी गड जिद्दीने लढत होते. दिलेर खान परेशान होता, कारण मराठ्यांनी दिलेर खानाच्या 3 तोफा किडे टोकून निरुपयोगी केल्या होत्या. त्याने सुरुंग लावला की मावळे पाणी टाकून ते निकामी करत असत. दिलेर खानाच्या नाकी 9 आले होते, पण गड मात्र ताब्यात येत नव्हता. इकडे मिर्झा जयसिंग मुरब्बी राजकारणपट्टू हुशारीने मुलूक बेचिराग करत होता. राजांना तह केल्याशिवाय पर्यायच नव्हता, कारण जनता त्रस्त झाली होती. लुटालूट सुरू होती. इकडे पुरंदर समोरील वज्रगड शत्रूच्या काबीज आला होता आणि पुरंदर शत्रूच्या तोफांच्या टप्प्यात आला होता. पत्रांचा व्यवहार सुरू झाला. वाटाघाटी हा एकच पर्याय होता, पण मिर्झा जयसिंग मात्र पूर्ण शरणागतीशिवाय काहीच बोलत नव्हता. दोघांच्या भेटींचा दिवस ठरला. इकडे तहाची बोली चालू असताना तिकडे बाजीप्रभू लढाईत कामी आले. शत्रूशी निकराने लढा देत असता एका नेमबाजाचा बाण मानेतून आरपार गेला. राजांच्या डोळ्यात अश्रू आले. मिर्झा हे पाहून चकित झाला. एक माणूस पडला म्हणून एवढे अश्रू? सहजासहजी पडणारी माझी माणसं नाहीत मिर्झा राजे, हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नात वेडी झालेली माझी माणसं आहेत. प्रत्येक माणूस माझ्या तोला मोलाचा आहे. मिर्झाची नजर मात्र खाली वळली. दुसऱ्या दिवशी तहाची बोलणी झाली, पण तह बघून राजे चकित झाले, कारण दुसरा पर्यायच नव्हता. राजांनी आपले 23 किल्ले व 4 लक्ष होणांचा मुलूक मुघलांच्या पदरात टाकला. राजांच्या ताब्यात आता फक्त 12 किल्ले आणि लाख होणांचा मुलूक राहिला. त्या मुलकातून स्वराज्याचा खर्च भागणे कठीण होते. चाकरीचा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा शंभूबाळाला बादशहाची 5,000 देण्याचे ठरलं. तह झाला आणि तो पूर्ण करण्यासाठी राजे साडेगड मुघलांच्या ताब्यात देत होते. त्याच काळात शहाजहानाचा मृत्यू झाला आणि औरंगजेब खऱ्या अर्थाने बादशाह झाला. पुढे त्याचा वाढदिवस होता. त्या दिवशी राजांनी शंभूबाळासोबत त्याला भेटायला जावं असं फरमान आलंय म्हणून मिर्झा राजाने सांगितलं, पण औरंगजेब मात्र दगाबाज होता. मिर्झा राजाने सारी जबाबदारी घेत राजांना भेटायला पाठवले. राजे सर्व कारभार नीट लावून राजाचा कारभार मासाहेबांना देऊन निघाले. राजांबरोबर रघुनाथ कोरडे, त्र्यंबक डबीर, मदारी मेहतर, बाजी जेरे, निराजी जाधव जाणार होते. राजांनी जवळजवळ 350 माणसे एक एक पारखून घेतले होते. त्यात अनेक नजरबाज होते. मार्च 1616 राजे फाल्गुन शुद्ध नवमीला निघाले. वाटेत औरंगाबाद, अशीरगड, नर्मदा लागले व पुढे चंबरपाड करून राजे आग्र्याला आले. पुढे रामसिंग राजांना घेऊन औरंग दरबारी गेला, पण तिथे ज्या जयसिंग व शाहिस्ते खानाला राजांनी पराभूत केले होते ते राजांपुढे उभे होते. राजांचा राग अनावर झाला. ज्या दरबारात कोणाला काढायची पण परवानगी नव्हती तेथून राजे जोरात बोलून निघून गेले. सारा दरबार बघतच राहिला. पण पुढे राजांवर संकटाचे ढग वाढणार होते. इकडे राजांचे नजरबाज आग्रा शहरात फेरफटका मारून ओळख वाढवत होते. राजे आग्र्यात होते आणि एके दिवशी अचानक राजांच्या छावणीभोवती चारी बाजूनी फुलात खानाचा पहारा बसवला गेला. घात झाला. छावणीत येणाऱ्या प्रत्येकावर कडक नजर ठेवली जात होती. सरळ मार्गाने राजांना सुटणे आता अशक्यच होते. राजांनी आपली सारी माणसे गोळा केली, कारण प्रत्येक दिवस हा आता मोलाचा होता. औरंगजेब केव्हा घात करील सांगता येत नव्हते. राजे आपले बेत मावळ्यांना सांगत होते. पुढे राजांनी औरंगजेबाला कळविले, मी आता नजर कैदेत आहे. माझ्या एवढ्या माणसांचा खर्च मला निभत नाही, म्हणून 10-12 माणसे ठेवून बाकीचे माझ्या मुलकात पाठवतो. राजांचे माणसे जाणार हे औरंगजेबाला जेव्हा कळले तेव्हा तो खुश झाला. त्याने लगेच आग्र्याभर जाण्याचे परवाने दिले, पण तरी त्यांची बारीक नजर राजांवर होती. राजांनी बैरागी होण्याचे ठरवले, पण तो मार्ग औरंगजेबाने ढासवला. पुढे राजांना भेटायला कवींद्र परमानंदांनी कवी कलशास बोलावले. राजांनी त्यांना ठेवून घेतले. त्यात बऱ्याच गोष्टींवर बोलणी झाली आणि 2 दिवसांनी कवी कलश परत गेले. हे जेव्हा औरंगजेबाला कळाले तेव्हा त्याला पण राजा विरक्त होत आहेत असे भासले. त्या बागाप्रसंगी शंभूबाळ जवळ होते. राजांना चिंता सतत होती ती शंभूबाळाचीच. त्यानंतर थोड्याच दिवसात राजे आजारी पडल्याची बातमी पसरली. रामसिंग राजाची विचारपूस करू लागला. औरंगजेबाला ही बातमी कळाली. त्याने हकीम पाठवले, पण राजे कुठलेच औषध घ्यायला तयार नव्हते. पण नाही म्हणायला गावातील एका वैद्याचे तेवढे ते औषध राजे घेत होते. राजांच्या जवळ हिरोजी फर्जत व मदारी मेहतर तेवढे राहिले होते. बाकीचे सारे रस्त्याला लागले होते. राजांचा आजार बळावत होता.
फुलाद खान वारंवार राजांच्या चौकशीला येई. राजांना आराम मिळावा म्हणून साधू संत देवस्थानी यांना मिठाई पाठवली जात होती. फुलाद खानाचे अनेक अधिकारी येत त्यांनाही राजांनी भरपूर द्रव्य देऊन आपल्याकडे वळवून घेतले होते. मात्र फुलाद खानाला याचा गंधही नव्हता. औरंगजेब मात्र इकडे निर्धास्त होता आणि अखेरचा डाव टाकण्याच्या तो तयारीत होता. त्याने राजा विठ्ठलदासाच्या हवेलीत राजांना हलवून तेथेच वध करण्याचा निश्चय केला होता. ही कुणकुण रामसिंगालाही लागली होती. रामसिंगाने राजांना ही बातमी दिली. राजा म्हटले, कुठल्या दिवशी मला हलवलं जाणार तेवढं निश्चित करा. राजांनी मदारी हिरोजींना बोलवून घेतलं. दुसऱ्या दिवशी कवी कलश भेटायला आले. बऱ्याच गोष्टी ठरल्या. तेवढ्यात शंभूबाळ समोर आले. राजांनी कवी कलशांना ओळखतात ना म्हणून शंभूबाळाला विचारले आणि त्यांना लक्षात ठेवा, हे जे म्हणतील ते करा. कवी कलश मोठी जबाबदारी घेऊन निघून गेले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे रामसिंगाने गुप्त बातमी दिली. उद्या हलवणार म्हणून राजांना कळले. राजांनी भराभर पावले उचलली आणि विश्वासातल्या माणसांना गुम सोडले. इकडे पेड्यांच्या टोपल्या तयार होत्या. सारं ठरलं आणि बघता बघता हिरोजीने राजांचे कपडे चढवले व मदारी हिरोजीचे पाय चेपत होता. राजे मिठाईच्या टोपल्या नेण्यासाठी गोळा झालेल्या भोयांच्या जागी बसले. सूर्य मावळला आणि पहारे बदलण्याची गडबड सुरू झाली. त्यात इकडे पेटारे उचलण्याची पण गडबड सुरू झाली. 2 पेटारे जाऊन राजांनी तिसऱ्या पेटाऱ्याला खांदा दिला. पाठीमागे मिठाईचे 2 पेटारे होते. एक पेटारे बाहेर पडत होते. राजे मागोमाग बाहेर पडले. पहाऱ्यावर पेटारे अडवले गेले. मिठाईच्या टोपल्यांची झाकणे उघडून बघितली जात होती. सर्व टोपल्या तपासून पेटारे बाहेर पडले. झपाझप पावले टाकीत पेटारे जात होते. पुढे जात असता एका फकीराच्या बाजूला एक भोई उभा होता. राजाने डाव्या हाताने धरलेला रुपया कटोऱ्यात भिरकावला. तोच भोई मागून आला आणि न कळत मागे उभा राहून दांडीला खांदा दिला. राजे अलगद बाजूला झाले. पेटारे पुढे गेले. तोच लवकर चला आवाज झाला. फकीरा पाठोपाठ राजा गल्लीत शिरले आणि पुढे एका कुंभाराच्या घरात राजे शिरले. तेथे कवी कलश होता. कवी कलशांना राजांनी प्रश्न केला. बाळराजे, कवी कलश म्हटले, ते सुरक्षित आहेत आणि आता आग्र्याबाहेर गेले असतील. पुढचा मार्ग आखला गेला. इकडे हिरोजी फर्जत याने महाराजांची वेशभूषा करून झोपल्याचे सोंग घेतले होते. फुलाद खानाचे माणसे डेऱ्यात येत आणि राजे झोपले पाहून निघून जात. मदारी मात्र पाय चेपीतच असत. बघता बघता रात्र झाली. मध्यरात्रीचे पहारे बदलले. पहाट झाली आणि हिरोजीने कपडे बदलले. तो त्याच्या पूर्वीच्या वेशात तयार झाला. कुणालाही वाटावे राजे झोपले आहेत म्हणून त्याने पलंगावर लोड घातले व त्यावर पांघरून दिले आणि थोड्याच वेळात मदारे मेहतर व हिरोजी फर्जत डेऱ्याबाहेर पडले. जाताना पहारेकरीला म्हटले, राजांना उठवू नका. रात्रभर झोप नाही. पहाटे झोप लागली. डोकं खूप दुखतंय म्हणून राजांना त्रास देऊ नका असे सांगून ते निघून गेले. दिवस उगवला पण डेऱ्यात पुरी सामसूम होती. दुपार झाली. शंका बळावली तेव्हा फुलाद खान डेऱ्यात आला आणि त्याचे डोळे विस्फारले गेले. जेव्हा राजे निसटते ही बातमी औरंगजेबाला कळाली तेव्हा त्याच्या संतापाला सीमा नव्हती. सारे सरदार शोधासाठी निघाले. आग्रा शहरातील घर तपासलं जात होतं. औरंगजेबाला खात्री होती ते कोठे ना कोठे सापडतील. तसा तपासच होत होता. ज्या कुंभाराच्या घरी राजे होते ते घरही तपासलं गेलं पण कोणीही सापडले नाही, कारण हवेलीच्या तळघरात राजे लपून बसले होते. इकडे मात्र औरंगजेबाची अवस्था वेड्यासारखी झाली होती. पुढे राजांनी वैराग्याचा वेश करून मार्गक्रमणाला सुरुवात केली. दक्षिणेकडे तपास चालू होता आणि राजे उत्तरेकडे निघाले. राजे मथुरेत पोहोचले. शंभूबाळ ब्राह्मण वेशात होते. शंभूबाळांना सोबत घेऊन जाणं शक्यच नव्हतं म्हणून त्यांची जबाबदारी मोरोपंतांचे मेवणे यांनी घेतली. राजे परतीच्या मार्गाला लागले. इकडे ठरल्याप्रमाणे जासूद राजगडावर आला व राजे गडावर पोहोचले. भाचवण्यासाठी राजांनी तोफांचा आवाज करायला सांगितला होता. त्यांची अंमलबजावणी झाली. तोफांचा आवाज झाला आणि सगळीकडे बातमी पसरली. राजे गडावर आलेत. ही बातमी औरंगजेबाला कळायला उशीर लागला नाही. बातमी करताच झडती बंद झाली. राजांच्या जवळजवळ पूर्ण नियोजन सफल झालं आणि पुढे थोड्याच दिवसात राजे राजगडावर आलेत. पण शंभूबाळ मात्र नव्हते. जिजाबाईंना विश्वासात घेतले गेले आणि बाळराजे सोडून गेलेत ही अफवा पसरवली गेली, कारण मार्ग धोक्याचा होता म्हणून शंभूबाळांना मथुरेत ठेवलं होतं. आग्र्याला राजांच्या सोबत गेलेले माणसंही हळूहळू परत येत होते. तिकडे मात्र औरंगजेबाने रामसिंगाची मनसब रद्द केली. जहागीर काढून घेतली. दरबारात येण्यास मनाई केली होती. त्यावेळी मिर्झा राजे औरंगाबादात होते. नंतर ते दिल्लीकडे रवाना झाले. थोड्याच दिवसात मदारी मेहतर आणि हिरोजी गडावर आले. पण रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत मात्र आग्र्यात सापडले. पुढे एके दिवशी शंभूराजांचं आगमन झालं आणि बघता बघता राजे कामात घडले. सारांना बोलावून राजे नवीन फौज उभारत होते. येसाजी, तानाजी, प्रतापराव, मोरोपंत, सूर्याजी, फिरंगजी सारे नव्या उत्साहाने कामाला लागले होते. पुढे औरंगजेबाबरोबर तह करून त्र्यंबक पंत व रघुनाथ पंत यांना सोडवण्यात राजांना यश आले. 5-6 महिने लोटल्यानंतर मिर्झा राजांची मृत्यूची बातमी आली. तिकडे कोकणात सिंधुदुर्ग बांधून पूर्ण तयार झाला होता. पुढे 1669 मध्ये औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचे देऊळ उखाडलं. एवढेच नव्हे तर मथुरेतील केशवदेवाचे मंदिरे उद्ध्वस्त केलं आणि जजिया कर लावला. राजांचा संताप उफाडून आला आणि औरंगजेबाला त्याच्या कृत्याचा पश्चाताप करावा लागेल म्हणून शपथ घेतली. राजांनी ठरवलं, एक ठिणगी वनवा पेटू शकते, मग आपण एवढं रान उठवू की दक्षिणेतील मोगलाई हादरून जाईल आणि खुद औरंगजेबाला दक्षिणेत उतरावं लागेल आणि कोणी शिकवला नसेल असा धडाच आपण त्याला शिकू, असा खलिताज राजांनी औरंगजेबाला पाठविला. दुसऱ्या दिवसापासून राजांनी फौजेला गोळा होण्याचा हुकूम सोडला. आता सरळ सरळ औरंगजेब आणि राजे यांच्या युद्धाला आरंभ झाला.
तहात गेलेले गड प्रथम हाती घेण्याचे ठरले. राजांनी पहिले फौज मोगलाईत पाठवून दिली. राजांनी आपल्या देखरेखीने 2000 माणसांची निवड केली. त्यात अचूक तिरंदाज, नेमबाज, निष्णात, पट्टेकरी, भालाई, तलवार बहादूर घेतले. कोणत्या किल्ल्यापासून सुरुवात करावी विचार चालू असता जिजाबाईंनी समोरचा किल्ला सांगितला, कोंढाणा. तेवढ्यात तानाजी म्हटला, महाराज कौल मिळाला. पण राजे विचारात पडले, कारण मोगलाईने अत्यंत जागरूकतेने 2च गड राखले होते, एक पुरंदर व दुसरा कोंढाणा. कोंढाण्यावर उदयभान होता, कडवा किल्लेदार. कोंढाणा भारी मजबूत गड होता, तो घेणं इतकं सोपं नव्हतं. पण तानाजी मात्र कोंढाणा सोडायला तयार नव्हता आणि राजांकडून त्याने कोंढाणा लढण्याचा विडा घेतला. आणि नवमीच्या रात्री कोंढाण्यावर विजयाची गंजी पेटलेली दिसेल म्हणून रुदांड छातीचा, पिडदाड अंगाचा, मराठेशाही पगडी, ओठावर गालमिशा, चेहऱ्यावर राकट हास्य घेऊन तानाजी सूर्याजीसह मोहिमेला निघाला. तानाजीने रोहिडेखोऱ्यातील माणसे गोळा करायला सुरुवात केली. कोंढाणा तानाजीच्या परिचयाचा होता, तरीही राजांच्या नजरेसमोर कोंढाणा हलत नव्हता, कारण ते काळे ताशिवकडे राजांनीच बनवलेली भक्कम तटबंदी राजांना दिसत होती. आणि बघता बघता नवमीचा दिवस उजाडला. दिवस संपत नव्हता, सारी व्यवस्था झाली होती. रात्र चढल्यावर तानाजींनी गडाला माळा लावल्या. गडावर एक एक करत 300 माणसे गेले नसेल तोच गनिमी सावध झाला. हिलाल चंद्रज्योती लावून 1200 माणसे चालून गेली. सुभेदारांनी हर हर महादेवची गर्जना केली. एकच कापाकापी सुरू झाली. तुडुंब युद्ध जिंकलं. तानाजींनी उदयभानाला गाठलं. दोघी बळकट वार चालू झाले. पण तानाजीच्या नशिबाचं बळ तुटलं होतं. तानाजीची ढाल तुटली. डाव्या हातावर वार झेलीत तानाजी उदयभानाला भिडला आणि काय होतंय हे कळण्याच्या आतच दोघेही जमिनीवर कोसळले. तानाजी पडला तशी साऱ्यांची हिंमत सुटली. सारे कड्याकडे धावू लागले. तो सूर्याजीने गडाचे दोर कचाकच कापले. तिथं तुमचा बाप पडला आणि तुम्ही पळ काढता. मावळे त्वेषाने मागे सरले आणि बघता बघता युद्धाचा रंग पालटला. शत्रू पडायला लागला. अनेकांनी कड्यावरून उड्या घेतल्या. गड काबीज झाला खरा, पण सिंह गेला. पुढे त्याचेच नाव सिंहगड पडले. सिंहगडावर कब्जा म्हणजे मोगलाईची काढलेली प्रत्यक्ष कड होती. राजांना जेव्हा तानाजीचे कळले तेव्हा दुःख अनावर झाले. राजांनी तानाजीचे दुःख गुडून पुढचे बेत आखले. इकडे सोयराबाईचे दिवस भरत आले होते आणि या घटनेच्या 10 दिवसानंतर राजाराम महाराजांचा जन्म झाला, 14 फेब्रुवारी 1670. इकडे राजांच्या अनेक तुकड्या मोगलाईत धुमाकूळ घालत होत्या आणि मग तहात गेलेली माऊली, करणारा, लोहगड, हिंदोळा, रोहिडा, कर्नाडा यांसारखे गडावर भगवा फडकू लागला. बहुतेक ठिकाणी मराठे घोरपडी व माळा लावून चढले, ईर्ष्याने लढले. बेसावध मंडळींवर हल्ला करून मुख्य दरवाजा उघडवून गड सर करणे ही मराठे फौजेची नेहमीची रीत. पण इतिहास एखाद्या प्रकरणाची जादू समाप्त करतो, त्यातील हे एक प्रकरण. नवे मिळणे हे जितके महत्वाचे तितकेच मिळालेले राखणे हेही महत्वाचे हे राजांनी ओळखले आणि प्रत्येक किल्ला राजांनी भक्कम केला. कारभार वाढतच होतं. सह्याद्रीवर पुन्हा भगवा फडकत होता. पुढे कल्याणला राजांची छावणी पसरली. आनंदराव, सेनापती प्रतापराव, वेंकाची पंत आपापली फौज घेऊन दाखल झाले. राजांनी दिवाळी सुरतमध्ये साजरी करण्याचे ठरवलं होतं आणि बघता बघता सुरत बेसुरत झाली. सारी लूट घेऊन राजे परतीच्या वाटेला निघाले. पुढे चांदवर ओलांडल्यानंतर दाऊद खान पिछा करतोय समजल्यावर राजांनी पायदळ व 2000 घोडस्वार देऊन लूट राजगडावर घेऊन जायला सांगितले. राजांच्या जासूसांनी माहिती काढली. दाऊदकडे फार तर 4000 सैन्य, पण दारुगोडा हत्या आहेत. राजांनी आपल्या फौजेला तयार राहण्याचे हुकूम सोडले. काही क्षणातच तडावरच्या शेकोट्या विजल्या गेल्या. फौज चुपचापपणे तयारी करत होती. राजांची 15000ची फौज जय्यत तयारी करून सपाट माळावर पसरली होती. राजे आपल्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होते. जवळ प्रतापराव होते. वेंकोची पंत व आनंदराव फौजेतून फिरत होते. दाऊद खानाच्या आघाडीवर इकलाक खान होता. हा कडवा सरदार होता. तो सरळ खिंड ओलांडून आला, पण समोरचे दृश्य त्याच्या कल्पनेच्या विरुद्ध होते. मराठे युद्धाच्या तयारीत होते. राजांनी हुकूम सोडले आणि मराठी फौज आवेशाने पुढे सरकले. तुफान युद्ध चाललं होतं. दाऊद खानाला राजे नाशिककडे निघालेत ही चुकीची बातमी मिळाली होती. इकलाक खान चौताळला. तो आपल्या फौजनीशी सैन्यावर तुटून पडला. इकडे राजांनी प्रतापरावांना इशारत दिली आणि हर हर महादेवाची गर्जना करत प्रतापरावाची फौज तुटून पडली. दोन्ही फौज एकमेकांना भिडल्या. इकलास खानाची कुमक थोडी होती. पाहता पाहता इकलास खान वेढला गेला. इकडे मोगल तोफखानाचा सरदार मीर अब्दुल अबूद आपल्या 2 मुलांबरोबर बाजूने उतरला. वेंकोजी पंतांची फौज त्याचा समाचार घेत होती. वेंकोजींनी त्याला शाही फौजेपासून तोडले होते आणि मीर अब्दुलचा पराभव झाला. दाऊद खान रणांगणात हजर झाला, पण मोगली फौज मागे हटत होती आणि बघता बघता दाऊद खानाची 3000ची फौज कापली गेली. पुढे राजे कुंजरगडावर आले आणि पुढचा बेट ठरवला गेला. इकडे मोरोपंतांनी शिवनेरी घेण्यात जरी अपयश आले असले तरी जाता जाता त्यांनी त्र्यंबकगडावर भगवे निशाण चढवले होते आणि राजांनी 15 ते 20 दिवस कुंजरगडावर मुक्काम करून ताज्या दमाने मोहिमेसाठी बाहेर पडले. त्यांनी कारंजावर आक्रमण करण्याचे ठरवले. वराडची ही राजधानी शोभावी असे हे कारंजे शहर, अफूट संपत्तीने भरलेले हे व्यापारी केंद्र. राजे आपल्या 20,000 फौजेसह कारंजाकडे जात होते. कारंजा मात्र बेसावत होतं. कारंजा वेढलं गेलं. चारी बाजूंनी मराठे आत घुसले. सारे धनी
सैनिक कैद झाले, वाड्यांना खंत्या लावल्या गेल्या, पेठांची संपत्ती रस्त्यावर आली, राजांना अपरंपार धन मिळाले. मात्र जो सर्वात मोठा धनिक होता तो पडून गेला. स्त्रीचा वेश घेऊन त्याला पडावे लागले होते. तेथे राजांना एवढी संपत्ती मिळाली की ती वाहून नेण्यासाठी 4000 बैल व गाढवे लागले. पुढे राजे खानदेशात बोडले. नंदुरबार नजीकच्या मुलकातून चौथाईची खंडणी करार करून राजे पुढे निघाले. त्यातच त्यांनी अहिवंत, खड, जावळा, मार्कंडा हे किल्ले जिंकले. राजांचा रोख साल्हेरकडे वळल्याचे दिसतात दाऊद खान साल्हेरकडे धावला, पण वाटेतच त्याला कळाले की साल्हेर स्वराज्यात सामील झाला. पुढे राजे राजगडावर आले. स्वराज्याचा कारभार पाहत होते. तिकडे रायगडाचे काम पूर्ण झाले होते आणि राजांनी तेथून सर्व कारभार हरून रायगडावर नेले व राजगड सुभानरावांकडे देऊन तो सोडला. राजे रायगडावरून पुढच्या मोहिमा आखू लागले. आता सरळ सरळ मराठे व मोगल युद्ध पेटले. संकट जेवढे मोठे तेवढा राजांचा हुरूप दांडगा. मोगलांनी आक्रमणाचा पवित्रा टाकला. पांगलेली मराठी सेना महाडला जमा झाली. महाडमध्ये सूर्याजी काकडे, मोरोपंत पिंगडे, रूपाजी भोसले, खंडोजी जगताप आणि मोरो नागनाथ होते. पुण्याची बातमी साऱ्यांना समजली होती. दिलेर खान, बहादूर खान व महाबत खान यांनी पुण्यावर हल्ला करून पुण्याची होडी केली होती. दिलेर खान इथवरही थांबला नाही तर 9 वर्षावरील सर्व बायका पुरुषांची त्याने निर्दयपणे कत्तल उडवली होती. म्हणून साऱ्यांच्या मनात दिलेर खानाचा सूड उगवायचा ठरलं होतं. पण मोगलाईशी लढणं मात्र सोपं नव्हतं. तिकडे साल्हेरला मुघलांचा वेढा पडला होता. राजांनी पुण्याच्या सह उठवण्याचा दुसरा मार्ग शोधला. प्रतापराव आणि आनंदरावांना साल्हेरचा वेढा उठवण्यासाठी चालून जाण्यास सांगितले आणि मोरोपंतांना कोकणात. दोन्ही सेना आपापल्या कामगिरीवर निघाले. साल्हेरच्या गडाला 50,000ची मुघलांची सेना वेढा देऊन बसली होती. चारी बाजूंनी वेढा चालू होता. राजांचे हेर वेढा आजमावून परतले आणि दुसऱ्याच दिवशी मराठे शत्रूवर चालून गेले. छावणीत एकच गोंधळ माजला. मोगल फौज व मराठे तुडुंब युद्ध जुंपले. त्याचवेळी वेड्याच्या दुसऱ्या बाजूने पण मराठे उतरले. घनघोर युद्धाला सुरुवात झाली. हर हर महादेवाच्या गर्जनेने साल्हेर परिसर घुमला. टापांचा आवाज, शस्त्रांच्या खणखणात, गोड्या हत्तींचे ओरडणे, वर्मी घाव लागतात उठणारी किंकाळी मोगल सेनेला जीव वाचवता पुरे आठ झाली. या विजयात मराठ्यांना 6000 घोडे, 100वर हत्ती आणि हजारो उंट मिळाले. पण या युद्धात ज्याने शौर्याने शोभा आणली असा एक नामांकित सरदार सूर्याजी काकडे कामी आले. राजांच्या तर्काप्रमाणे इकडे दिलेर खानाचा वेढा उठला. पण औरंगजेब मात्र लालबुंद होत होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. पण राजे इकडे ताब्यात आलेले सारे गड बंदिस्त करून वाढलेले स्वराज्य स्थिर करण्याकडे लक्ष घालत होते. 6 मार्च 1673 मध्ये पन्हाळा स्वराज्यात सामील झाला. त्या पाठोपाठ परडी, साताऱ्यावर सुद्धा भगवा फडकू लागला. पण विजापूरपुराला ही बातमी समजतात खवास खान चौताडला. त्याने राजांच्या पराभवासाठी विजापुराचा सरदार अब्दुल करीम बहलोल खान निवडला. तो 12,000ची फौज घेऊन उमराणीला आला. त्याने दिलेर खानाकडे फौज मागितली होती. तो तिथे फौजेची वाटच बघत होता. तोच राजांनी त्याचे बळ वाढण्याच्या आतच प्रतापरावांना आक्रमणाला पाठवले. प्रतापरावांसोबत विठोबा शिंदे, विठ्ठल पिलदेव, कृष्णाजी भास्कर, विसो बल्लाळ आणि सिद्धी हलाल हे नामांकित सरदार होते. प्रतापराव आपल्या फौजेनिशी उमरान जवळ करत होते. बहलोल खानाच्या छावणीची सर्व माहिती त्यांनी गुप्त हेरामार्फत काढली होती. छावणी जवळ एक तलाव होता. तेच पाणी छावणीसाठी घेतले जाई. खान सुद्धा फौजेची वाट पाहतच बसला होता. प्रतापरावांनी अत्यंत सावधपणे खानाच्या छावणीची नाकेबंदी केली. रात्री छावणी पुरी वेढली गेली होती आणि जवळच्या तलावावर कब्जा केला होता. सकाळी जेव्हा खानाचे माणसे तलावावर पाणी भरण्यासाठी आले तेव्हा शत्रू उभा टाकलेला दिसला. खानाच्या छावणीत एकच गोंधळ माजला. वाट शोधावी तिकडे मराठे दिसत होते. दुपार होत आलं. पाण्याविना छावणी कासावीस बनली. खानाला काही सुचत नव्हते. खानाने वेळा फोडायचे ठरवले आणि बघता बघता तुडुंब युद्ध जुंपले. मराठे पुढेच सरकत होते. खान मात्र आपल्या सैन्याचा जोश वाढीत होता. तोच अचानक सैन्यात स्तब्धता पसरली. गर्जना लुप्त झाला. टेकडीहून हर हर महादेवाच्या गर्जना उठल्या आणि लढाई जोमाने सुरू झाली. खानाची तर्फेची लढाई केली पण मराठ्यांच्या वाढत्या बळापुढे त्याचं काही चालेना. तोच खानाचा बर्फी नावाचा सरदार दीपाजी राऊतने ठार केला. शत्रू पुढा अडकला. प्यायला पाणी नाही. समोरून मराठे गय करत नाहीत. सायंकाळ झाली आणि खानाने शरणागती पत्कारली. प्रतापरावांनी उदार मनाने खानाला सोडले खरी पण ही वार्ता राजांना जेव्हा कळली तेव्हा राजांना दुःख झालं. कारण बहलोल खान हा बेभरोशाचा कपटी होता. त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे सापाला हातात घेण्यासारखे होते. उत्तरेत मात्र औरंगजेबाने कहर मांडला होता. पुढे राजांना भेटायला काशीचे विद्वान पंडित गागाभट्ट आलेत. ऐश्वर्य संपन्न दुर्गेश्वर रायगड पाहून गागाभट्ट प्रसन्न झाले. रोहिडेश्वराची शपथ घेऊन स्वराज्याचा मंत्र उच्चारणारा, अफजल खानाचा वध करून राजसत्ता बळकट करणारा, प्रतापगडावर भवानीची स्थापना करून सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार करणारा, आग्र्याहून औरंगजेबाला पंजातून निसटणारा आणि जवळजवळ लयाला गेलेले राज्य पुन्हा त्याच तडपेने उभा करणाऱ्या युगपुरुषाला गागाभट्ट डोळेवरून पाहत होते. त्यांच्या आनंदाला सीमा नव्हत्या. दुसऱ्या दिवशी गागाभट्टांनी त्यांच्या मनातील कड सांगितली. राजे, आम्ही काशीचे, तुमच्या कीर्तीचा सुगंध तिथवर येऊन पोहोचला. या भारतवर्षात अनेक हिंदू राज्य उभी टाकली. विजयनगर साम्राज्य, देवगिरीचे राज्य ही दोन्ही कीर्तीच्या शिखरावर असताना परकीयांच्या साध्या धक्क्याने कोलमडून गेली, नामनेच झाले आणि हिंदूंचं कैवार घेणारे राज्य भारतातून दिसेनासे झाले. आणि निराशेच्या अंधकारातून चाचपडत असता दक्षिणेत आशेचा दीप प्रज्वलित होताना दिसू लागला. पुरंदरचे तहाने गेलेले राज्य तुम्ही पुन्हा उभं करून पूर्वीपेक्षा अधिक बळकट व सामर्थ्यवान केलं. राजे,
आमच्या समोर औरंगजेबाने विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस केला, ते पुन्हा उभारायचे सामर्थ्य फक्त तुमच्यात दिसत आहे, म्हणून याच आशेने मी येथे आलोय. राजे, तुमचं राज्य तुंगभद्रेपासून नर्मदेपर्यंत विस्तारलं गेले, त्यावर शिक्कामोर्तब व्हायलाच हवा आणि हिंदूंचा रक्षक असा एक छत्रपती आहे हे आश्वासन साऱ्या हिंदूंना मिळायला हवं, म्हणून राज्याभिषेक महत्वाचा आहे. हे ऐकून जिजामातेचे डोळे आनंद अश्रूंनी भरले आणि पाहता पाहता राज्याभिषेकाची तयारी चालू झाली. शेकडो वर्षाच्या कालांतराने या भूमीत राज्याभिषेक होणार होता. नद्यांच्या व सागरांची जले जमवण्यासाठी राजांनी आपली माणसे चारी दिशांना पाठवली. सिंहासन बनवण्याचे काम चालू झाले, पण इकडे मात्र बहलोल खानाने परत उचल खाल्ली होती. प्रतापरावांबरोबर झालेला तह तो विसरून तो पुन्हा मुलकात घुसला होता. प्रतापरावांनी बहलोल खानावर चाल केली, पण यश आलं नाही. पराक्रमाची शर्त केली. शिवरात्रीचा दिवस होता. खानाला वेढलं गेलं, पण सैन्य कमी होतं. त्यांनी हंसाजींना सारे सैन्य वापस घेऊन जाण्यास सांगितले, कारण एवढ्या फौजेने खानाचा पडाव होणार नव्हता. आणि भर दुपारी विसाजी बल्लाळ, दीपाजी राऊत, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी शिंदे आणि स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच प्रतापराव गुज्जर खानाच्या छावणीवर तुटून पडले. हर हर महादेवाचा गजर उठला. अवघे 7 जण, पण आपण मृत्यूकडे जातो हे माहीत असूनही एकाचाही पाय डगमगले नाहीत आणि बघता बघता एकच कापाकापी चालू झाली. त्यात 7ही वीरांनी शौर्याची पराकाष्ठा केली व त्याच शौर्याने ते शांत झालेत. ही बातमी राजांना समजली तेव्हा राजांना दुःख झालं. त्यांनी आनंदरावांना बहलोल खानाचा बिमोड करण्याचा विडा दिला, पण तिकडे बहलोल खानाने मोगलाईच्या दिलेर खानाची हात मिळवणी केली. आदिलशाही व मोगलाई एक झाली. एवढ्या मोठ्या फौजेला मुकाबला करणं कठीण होतं, पण आनंदरावांनी नामी तोड काढली. बहलोल खानाची राहगीर, संपगावचा बाजार आणि आदिलशाही मुलूक यांची होळी केली. अपार लूट घेऊन आनंदराव परतले तेव्हा बहलोल खानाने त्यांना रस्त्यात गाठले, पण प्रतापरावांच्या सुडाने पेटलेली मराठी फौज सरळ बहलोल खानाला भिडली. बेफान झालेली मराठी फौज पुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि त्यांची सेना पळत सुटली. विजयी वार्ता राजगडावर आली. इकडे राज्याभिषेकाची तयारी चालू असता गडावर दुःखाची छाया पसरली. काशीबाई आजारी होते आणि त्या या जगाला सोडून गेल्यात. दिवस बराबर जात होते. उन्हाळ्याचे दिवस होते. राजे चिपळूणला गेले, कारण सेनापती गेल्यामुळे सैन्यात थोडी कुजबूज झाली होती. तीच व्यवस्थित करायला हंसाजी बहलोल खान युद्धानंतर तिकडे गेले होते. सेनापती गेल्यामुळे ती जागा मात्र निकामी होती. तसं चालणार नव्हतं, म्हणून राजे चिपळूणला जाणीवपूर्वक आले होते. सेनापतीची जबाबदारी मोठी. नुसतं दडाचं प्रेम बाळगून चालत नाही. मुलकाचा माहितगार, लढाईचा नूर जाणणारा आणि प्रसंगी माघार घेण्यातही निष्णात असलेला हुरहुन्नरी माणूस पाहिजे होता. राजांनी त्याची निवड केली होती. फक्त मांडायचे राहिले होते. पुढे राज्याभिषेक होता आणि त्यात सर्वांना यायचं होतं, पण त्याबरोबर राज्य पण सांभाळायला हवं. राजांनी सर्व व्यवस्था लावली आणि निघणार तोच हंसाजी म्हणाले, आपण राज्याभिषेकाला जाण्यापूर्वी यश घेऊन जावे. हंसाजींनी केडंजा गड हरवून ठेवला होता आणि राजे दडासह केडंजाकडे निघाले. राजे सोबत असल्याने साऱ्या फौजेत एकच आत्मविश्वास नांदत होता. केरंजाला वेढा पडला. मोठ्या तडफेने हंसाजींनी फौजेसह गडावर सुलतान ठवा केला. तर्फेची लढाई झाली. गडाचा किल्लेदार मारला गेला आणि केरंजावर भगवे निशाण चढले. राजे गडाची व्यवस्था लावून माघारी चिपळूणला आले. मोहिमेत भाग घेतलेल्या फौजेची राजे पाहणी करीत होते. किरकोळ जखम प्रत्येकाला होती, पण विजयाचा आनंद त्या जखमेवर भारी होता. त्यावेळी राजांची नजर एका तरुणावर गेली. त्याची उंचपुरी अंगलट नजरेत भरत होती, पण त्यापेक्षा त्याच्या जखमीने राजांची नजर बांधून ठेवली होती. कपाळापासून हनवटीपर्यंत उतरलेला वार आणि जखमेवर रक्ताचा वन गाठलेला दिसत होता. तरी चेहऱ्यावर हास्य दिसत होते. त्याचेच नाव मल्हारी तांडेल. तो चिपळूणचाच होता. राजे त्या वीराजवळ गेले. असा वार करणारा धन्य आणि त्याच तडफेने तो वार झेलून उभा राहणारा शतधन्य. तेवढ्यात मल्हारी म्हणाला, महाराज, वार करणारा उभा राहिला नाही. शाबास. हंसाजी हा वीर दाहिजा नाही, हजारात एक आहे. आणि राजांनी त्याला हजारी केले व पालखीचा मान दिला. हंसाजींनी बऱ्याच मोहिमा केल्या, पराक्रम गाजवले. फौजेचे त्यांच्यावर प्रेम होते. बहलोल खान पराभव, केळंजाची मोहीम फत्ते केली, पण कधी पदाची हाव धरली नाही आणि राजांनी त्यांना सरनोबत करून हंबीरराव ही किताबत बहाल केली. हंबीरराव मोहिते स्वराज्याचे सरनोबत बनले. राजे बिनधास्त राजगडावर आले. इकडे राज्याभिषेकाची तयारी जोमाने चालू होती. विधी पार पडत होते आणि बघता बघता ज्येष्ठ शुद्ध द्वादशीचा दिवस हाती आला. 6 जून 1674. पूर्वेकडे तोरणाव राजगड नजरेत भरत होता. राजे सूर्यदर्शन घेत होते. राजांनी गडाला वंदन केले. सिंहासनारोहण व राजदर्शन सकाळी झाल्यावर सायंकाळी राज्याभिषेक विधीस प्रारंभ झाला. प्रथम गणेश पूजन, स्वस्ती वाचन, मातृका पूजन व वसोद्वार पूजन झाल्यावर राजांनी नांदीश्राम व नारायण पूजन केले आणि बघता बघता राज्याभिषेक झाला. केसरी टोपी, उजव्या हातावर तलवार, कानात अत्यंत तेजस्वी मोत्याचे चौकडे, मस्तकी धारण केलेले शिवगंध आणि दाढीला आलेला डौल राजांचे प्रभावी व्यक्तिमत्व उजळत होते. आणि सर्वांच्या कानावर गागाभट्टाची घोषणा पडली, क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधीश्वर, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पदपातशाह, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि सोहळा पार पडला. 7 दिवस हा सोहळा चालू होता. तर मित्रांनो, वाढलेली जबाबदारी, राज्याची व्यवस्था, स्वराज्याचे नवे सुरू, पुढे राजांच्या मनातले मनसुबे राजे कसे पूर्ण करतात ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. जय शिवराय. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि येणाऱ्या पुढच्या भागासाठी बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा.